तर भावांनो, ही मी डी-मार्टची ट्रॉली कुठे घेऊन चालले ब्लॉग मध्ये सांगतो, बघत राहा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडके शंकर पंडित. आजचे एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सर्वजण चाललो होतो नगरकडे, कारण का आपलं होतं तिकडे काम. पाऊण तासात आपण मिरजगाव नगर मध्ये पोहोचलो. नगर मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भेटला दादाचा मित्र गोपी. तो चालला होता बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनला, कारण का त्याची आज होती बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. आज 26 जानेवारी असल्या कारणामुळे आपल्या भारताचा सगळीकडे तिरंगा दिसत होता. तिथून आपण पोहोचलो नगरच्या डी-मार्ट मध्ये. भूक लागली असल्या कारणामुळे आपण मस्तपैकी खाल्ली पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर आपण मस्तपैकी चाललो डी-मार्ट मध्ये. डी-मार्ट मध्ये गेल्याच्या नंतर मस्तपैकी आपण एक ट्रॉली घेतल्यानंतर ती मोकळीच होती, म्हणून आपण तिला भरायला सुरुवात केली. जे नगरचे त्यांना पण माहिती, जे डी-मार्ट आले त्यांना पण माहिती, नगरच्या डी-मार्ट मध्ये मोकरच गर्दी असते. मला घ्यायचं तर काही नसतं, पण मोकरच किमती वाचायचं टाइमपास म्हणून. ट्रॉली भरल्याच्या नंतर आपण आले तिला बिल करण्यासाठी. बिल झाल्यानंतर तुम्ही यादी बघूनच म्हणता काय घेतलंय काय नाही. डी-मार्ट मधून बाहेर निघून दुसरीकडे आलो होतो आपण. गाडीला मस्तपैकी आपण चाललो होतो कापड बाजारामध्ये. काही घ्यायचं तर नव्हतं, पण आपण असं टाइमपास म्हणून फिरण्यासाठी चाललो. कापड बाजार मध्ये आल्याच्या नंतर गर्दी नव्हती बरं का एवढी. नंतर आपण गेलो नगरची सर्वात जुनी पापड भाजी खाण्यासाठी. पापड भाजी एकच नंबर होती बरं का. तुम्ही पण नगर मध्ये आले ना, कापड बाजार मध्ये पापड भाजी आहे, ती खाऊन नक्की बघा. तुम्ही कधी पण आले ना, तिथं गर्दी म्हणजे गर्दी दिसणार, बसायला पण जागा नसते बरं का. ती खाऊन पिऊन शॉपिंग करून आपण चाललो होतो आपल्या गाडीकडे. नगरची गर्दी तुम्हाला माहिती, कापड बाजारात नुसती गर्दी होती. गाडी पशी आल्याच्या नंतर ह्या बाबांचं काय चाललं होतं काय माहिती, मगापासून बघतोय की यांचं गुपचूप काहीतरी चालू होतं. मला वाटतंय लहानपणीच्या शाळेच्याच गप्पा मारतात काय ना. तिथून आपण आलो डायरेक्ट चांदणी चौकातनं लेफ्ट मारलो ना आपण निघलो आपल्या मिरजगावकडे. नंतर आपण पोहोचलो हॉटेल श्याम मध्ये. आतमध्ये गेल्याच्या नंतर सर्वांनी बसून घेतले, कारण लाईट इथे बघून इतकं भारी वाटत होतं बरं का. इथं आपण मागितली सोयाबीन चिल्ली. आपण तर काही जेवलो ना, तिथली आपण स्पेशल उंबर हंडी घरी घेतली खाण्यासाठी. नंतर आपण निघालो मिरजगावकडे. नंतर आपण आलो महात्मा फुले चौकामध्ये. चौकातनं डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर भावांनो, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम.